रसिक श्रोते हो, नमस्कार. मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनःपूर्वक स्वागत आहे. आजच्या या भागामध्ये आपण रावण रचित शिवतांडव स्तोत्रम यातील 13वा श्लोक पाहणार आहोत. आपण आधी श्लोक ऐकू, मग त्या श्लोकातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि पूर्ण श्लोकाचा अर्थ काय होतो हे पाहू. श्लोक असा आहे: कदा निलिंप निर्झरी निकुंज कोटरे वसन विमुक्त दुर्मती सदा शिरस्थमंजलिं वहन विमुक्त लोल लोचनो ललाम भाल लग्नकः शिवेति मंत्रमुच्चरन् कदा सुखी भवाम्यहम. असा हा श्लोक आहे. यामध्ये शेवटचा जो शब्द आहे भवाम्यहम, येथे संधी आहे. भवामी अधिक अहम. अहम हा कर्ता आणि भवामी हे क्रियापद. पूर्ण प्रश्न असा आहे त्यामध्ये, कदा सुखी भवामी अहम, मी कधी सुखी होईन, असा या प्रश्नाचा अर्थ आहे. हा त्या भक्ताला पडलेला प्रश्न आहे. भक्त अर्थातच रावण आहे. प्रत्येक शब्दाचा अर्थ बघूया. कदा, कदा म्हणजे केव्हा, कधी. निलिंप निर्झरी, निलिंप म्हणजे देव आणि निर्झरी म्हणजे नदी. निलिंप निर्झरी देवगंगा, देवलोकातील नदी, देवनदी अर्थातच गंगा. निकुंज कोटरे वसन, निकुंज म्हणजे त्या गंगा किनारी असलेलं उपवन, गंगा किनारी असलेली उपवनं. कोटर याचा अर्थ आहे घरटं. कोटरे ही सप्तमी विभक्ती आहे. त्या घरट्यामध्ये, त्या पर्णकुटीमध्ये, त्या छोट्याशा घरामध्ये, झोपडीमध्ये, कुटीमध्ये. वसन म्हणजे राहणारा किंवा राहत असताना. विमुक्त दुर्मतीही, विमुक्त म्हणजे मुक्त झालेला, सुटका झालेला. आणि कशापासून सुटका व्हायची आहे किंवा कशापासून सुटका झालेला आहे तर दुर्मतीही. दुर्मती, मती म्हणजे बुद्धी आणि दूर म्हणजे वाईट. वाईट बुद्धीपासून, वाईट विचारांपासून मुक्त झालेला, असं हे विशेषण आहे. विमुक्त दुर्मतीही, दुर्बुद्धीपासून मुक्त झालेला. सदा, सदा म्हणजे सतत. शिरस्थम अंजलिम वहन, शिरह याचा अर्थ मस्तक. शिरस्थ म्हणजे मस्तकावर, मस्तकावर असलेले. अंजली याचा अर्थ नमस्कार करण्यासाठी जोडलेले दोन्ही हात. आणि ते कसे, ते नमस्कार करण्यासाठी जोडलेले हात कुठे ठेवायचे आहेत तर ते मस्तकावर ठेवायचे आहेत किंवा आपलं मस्तक झुकवून कपाळाला ते जोडलेले हात लावायचे. अंजलिम वहन म्हणजे धारण करणारा, असा नमस्कार करणारा मी. माझ्या कपाळाला किंवा माझ्या मस्तकाला जोडलेले दोन्ही हात लावून नमस्कार करणारा असा मी. विमुक्त लोल लोचनः, इथे विलोल लोल लोचनः असाही पाठभेद आढळतो. आपण दोन्ही शब्दांचे अर्थ बघू. विमुक्त लोल लोचनः हे पण एक विशेषण आहे. अर्थातच रावणाने स्वतःला लावलेली ही विशेषण आहेत. विमुक्त म्हणजे मुक्त झालेला, एखाद्या गोष्टीपासून सुटका झालेला. आणि इथे जर आपण विलोल हा शब्द घेतला तर त्याचा अर्थ आहे चंचल. विलोल याचा अर्थ चंचल. आणि लोल म्हणजे लोलुपता. हा आपण शब्द मराठीमध्ये सुद्धा वापरतो. लोलुपता म्हणजे आसक्ती, हाव. जसं आपण मराठीमध्ये म्हणतो प्रसिद्धी लोलूप, म्हणजे एखाद्याला प्रसिद्धीची हाव असते. तसं लोल लोचन म्हणजे ज्याच्या डोळ्यांमध्ये, ज्याच्या नेत्रांमध्ये आसक्ती आहे, हाव आहे असा. आणि इथे विमुक्त शब्द घेतला तर त्या चंचल नेत्रांमधील भावनेपासून, त्या आसक्तीपासून, चंचल नेत्रांमधील आसक्तीपासून सुटका झालेला तो विमुक्त लोल लोचनः. ज्याच्या नेत्रांमधली आसक्ती निघून गेलेली आहे आणि ज्याचे डोळे आता शांत असे झालेले आहेत, असा तो विमुक्त लोचनः, विमुक्त लोल लोचनः. आणि विलोल लोल लोचनः म्हटलं तर चंचल आणि लोलुपता असले, असे नेत्रांमध्ये असलेला असा अर्थ होतो. पण इथे विमुक्त हाच शब्द जास्त ग्राह्य वाटतो, की ज्याच्या नेत्रांमधील आसक्ती, लोलुपता, चंचलता निघून गेलेली आहे, त्याचे नेत्र या लोलुपतेपासून, चंचलतेपासून मुक्त झालेले आहेत असा. ललाम भाल लग्नकः, ललाम याचा अर्थ आभूषण, अलंकार. भाल याचा अर्थ कपाळ. आणि लग्नकः म्हणजे कपाळावर तो असलेला. भाल लग्नकः म्हणजे कपाळावर असलेलं. आता काय आहे लग्नकः याचा अर्थ? तर कपाळावर असलेला त्रिपुंड, त्रिपुंड्र किंवा तिलक. ललाम भाल लग्नकः म्हणजे कपाळावर लावलेला तो तिलक किंवा त्रिपुंड्र
एखाद्या अलंकारासारखा भासणारा. शिवेती, इथे पण संधी आहे, शिव अधिक इति. शिव इति शिव म्हणजे शंकर आणि इति याचा अर्थ आहे असा. मंत्रम उच्चरण, मंत्रम याचा अर्थ मंत्र, शिवमंत्र, आणि उच्चरण म्हणजे त्याचा उच्चार करणारा, शिवमंत्राचा जप करणारा. कदा, कदा म्हणजे पुन्हा केव्हा, आणि पुन्हा म्हणजे हा शब्द दोनदा आला आहे श्लोकामध्ये, म्हणून कदा याचा अर्थ आहे केव्हा, कधी. सुखी भवामी अहम, मी कधी सुखी होईल, असं भक्ताला म्हणजेच रावणाला पडलेला हा प्रश्न आहे. पूर्ण श्लोकाचा अर्थ पाहूया. निलिंप निर्झरी निकुंज कोटरे वसन, गंगा किनारी असलेल्या उपवनांमध्ये एखाद्या छोट्याशा पर्णकुटीमध्ये राहणारा मी, आणि विमुक्त दुर्मतीही, माझी ज्याची दुर्बुद्धीपासून सुटका झालेली आहे, मुक्त झालेला आहे, ज्याच्या मनातील वाईट विचार संपलेले आहेत आणि शुभ विचारांचं आगमन झालेलं आहे, असा मी कधी सुखी होईल. सतत, सदा म्हणजे सतत, नेहमी दोन्ही हात जोडून मस्तकावर धारण करून, आणि ज्याच्या नेत्रातील चंचलता, लोलुपता यांच्यापासूनही मुक्त झालेला मी, आणि कपाळावर त्रिपुंड्र किंवा तिलक लावलेला असा मी, शिव शिव असा शिवमंत्राचा जप करणारा मी कधी सुखी होईल, असं रावणाने स्वतःलाच विचारले किंवा आपल्या आराध्य देवतेला विचारले असं म्हटलं तरी चालेल. जशी भक्ताची पुढे पुढे वाटचाल होते, कारण आधीच्या श्लोकांमध्ये रावणाने शिवाचे अनेक गुण अतिशय बहारदारपणे वर्णन केलेले आहेत. मग ते शिवाचं तांडव नृत्य असो, की पार्वतीचा साज शृंगार करणारे शिव असोत, किंवा कलांचा आविष्कार त्याचं रसपान करणारे शिव असोत, सुंदर वर्णन रावणानं आधीच्या श्लोकांमध्ये केलेलं आहे. पण 12व्या 13व्या श्लोकामध्ये मात्र त्याची भक्ती आता अगदी उच्च कोटीला पोहोचलेली आहे. त्याला जाणीव झालेली आहे आपल्या आसुरी वृत्तींची, आपल्या दुर्गुणांची, आणि मुख्य म्हणजे त्यातून आपल्याला मुक्त व्हायची त्याला आस लागलेली आहे. आणि खरं म्हणजे 14 चौकड्यांची सोन्याची लंका, परमोच्च वैभव त्याच्या पायाशी लोळण घेत असतानासुद्धा त्याला ते सुखी वाटत नाही. त्याला सुख कशामध्ये वाटते, तर गंगा किनारी असलेल्या उपवनामध्ये झोपडी बांधून राहण्यामध्ये सुख वाटते. याच्यातून आपल्याला काय बोध घेता येईल, की उपभोगातून वैराग्याकडे झालेली ही एका भक्ताची वाटचाल आहे. तर असं हे अतिशय सुंदर असं हा 13वा श्लोक आपल्याला जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या भागामध्ये याच्या पुढच्या श्लोकासह आपण भेटणार आहोत. धन्यवाद.